विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. बघूयात आजचा दिवस चांगला गेला पाहिजे. अरे आज काय चर्चा करताय दोघं बहीण भाऊ? अगं आई, आज सारथी एज्युकेशन मधील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं त्यांनी सारथी एज्युकेशन मध्ये शिकावं आणि आज आम्ही त्यांचा एक टीम मेंबर म्हणून काम करणार आहोत. तेवढंच नाही तर आज आम्ही त्यांची प्रत्येकाची मुलाखतही घेणार आहोत आणि त्यांना प्रश्नही विचारणार आहोत त्यांच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या करिअर बद्दल आणि त्यांच्या पुढील अपॉर्च्युनिटीज बद्दल. तर नक्की बघा. सर्वांना नमस्कार. आज आम्ही आलोय सारथी एज्युकेशनला. हीच ती जागा आहे जिथे भारतभर सर्वाधिक बँकर्स घडविले जातात आणि आज आहे त्याच बँकर्सचा कौतुक सोहळा जो आम्ही आमच्या डोळ्यांनी बघणार आणि तुमच्यापर्यंत पाठवणार. नक्की बघा, खूप सारं प्रेम द्या. धन्यवाद. आता आपण पोहोचलोय कार्यक्रमस्थळी म्हणजेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि आता आपण बघूया टीम सारथी कशा प्रकारे तयारी करते. सारथी एज्युकेशन म्हणजे एक परिवारच याचं वारंवार प्रात्यक्षिक मिळत असतं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथे रांगोळी काढत असलेल्या ह्या सारथी एज्युकेशनच्या विद्यार्थिनी किती सुरेख अशी रांगोळी काढतायत. यशवंतांचा सत्कार सोहळा 2025. ही झालेली विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी हीच सारथीची खरी संपत्ती आहे असं आम्हाला वाटतं. विद्यार्थी किती आपुलकीने गर्दी करताय. ह्या गर्दीतही विद्यार्थ्यांचा आदर दिसतोय. सर, इथे आल्यापासून मी क्लासेसची स्टुडंट नाही पण माझा दादा आहे. तर इथे आल्यानंतर तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल खूप ऐकलंय, तर तुमच्या मैत्रीबद्दल सांगा. अच्छा, मला सांगायचं ठीक आहे. मैत्रीबद्दल म्हणजे सरांची माझी पहिली भेट ही खरंच अनोखी होती. म्हणजे सर क्लासवर ज्या वेळेस आले होते पहिल्यांदा त्यावेळेस सरांना माहित नव्हतं की मी सर आहे आणि मला माहित नव्हतं की सर भविष्यात सर होतील म्हणून. सो ती एक अनोखा किस्सा आहे की सर आलेत आणि त्याच्यानंतर आमची मैत्री खूप चांगल्या पद्धतीने झाली. आणि योगायोग म्हणजे काय, आमच्या दोघांचाही वाढदिवस हा एकाच दिवशी असतो, ते म्हणजे 1 नोव्हेंबर. त्यामुळं चांगली ओळख होत गेली. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आणि दोस्ती दुनियेतला राजा माणूस जे सगळेजण म्हणतात पण ते अनुभवायला मला वाटतं मला खऱ्या अर्थानं मिळतंय. सर, मग एकदा मित्र बनव्यामध्ये खूप छान मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं 2 ओळी तरी. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती ती सुप्रसिद्ध मराठी कलाकार प्रवीण तरडे सरांची. सारथीच्या जबरदस्त टीमसोबत सरांनी एंट्री घेतली आणि आता सुरू होणार खऱ्या कार्यक्रम. कदाचित हा महाराष्ट्रातला पहिलाच सत्कार सोहळा असेल ज्यामध्ये सत्कार मूर्तीलाच उभं राहण्यासाठी जागा नाही एवढे सत्कार मूर्ती आहेत. ही गर्दी सारथीच्या घवघवीत यशाबद्दल बोलून जाते. सारथीच काय, विद्यार्थी, त्यांचे पालक आणि अशा कित्येक मेहनत घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बोलून जाते. खरंच सारथीला सलाम करावासा वाटतो. नमस्ते नमस्ते या देवी सर्वभूतेषु कृष्णारूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो भद्रं कर्णेश्वया देवाः भद्रं पश्यमाक्षि दिव्यदत्ताः तिलये रंगे पुष्पवासस्तमेषु दशे मदेवदीपं ध्यायामि स्वस्ति न इन्द्रो वृतश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु.
ईश्वर बाबू कृष्णा कोटनकर शिवकाय अनिकेत नवाळे समर्थ फाटे. वा, म्हणतात ना विझलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. सुरेश भटांच्या या गोव्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही न्याय दिला. खरंच. आतापर्यंत आपण बघितलं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, परंतु खरोखर त्या ऑफिसच्या आतमध्ये राहून काम करणारं सारथी एज्युकेशनचा स्टाफ म्हणजेच ह्या सर्व मॅम सारथी एज्युकेशन सोबत काम करताना तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. वेगवेगळ्या स्टेट्स मधून वेगवेगळ्या गावामधून मुलं मुली येतात, क्लासेसचे नाव भविष्यामध्ये या PO बनतात, क्लर्क बनतं, वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांची चॉईसेस असतात. स्टाफ सिलेक्शन असो, IBPS, इन्शुरन्स, सगळ्यामध्ये मुलं लागतात. असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि तो विद्यार्थी तुम्हाला बँकमध्ये भेटला? हो, खूप वेळेस होतं सर. एक मुलगी होती, ती मला एकदा रजिस्ट्रेशनच्या वेळेस ऍडमिशन घ्यायच्या वेळेस मिळाली होती आणि नंतर मग मी SBI मध्ये गेली, तिथे ती जॉबवर होती. मला बघून खूप आनंद झाला की अरे ही आपली स्टुडंट इथे वर्किंग आहे. आणि इथे काम करत असताना तुझे टीचर्स फॅकल्टी म्हणजे आपले 5 टीचर्स, त्यांच्या बरोबर तुमचा सर्वांचा असलेला बॉन्ड कसा आहे? राहुल सर असो, अक्षय सर असो या वराडे सर असो, सगळे टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहे. सगळ्यांना स्वभावही खूप छान आहे, सगळे खूप सांभाळूनही घेतात. खूप सुंदर आहे. कसा झाला आजचा कार्यक्रम? खूप छान झाला आई. सकाळी 11 वाजेपासून आम्ही गेलो होतो तर आता घरी पोहोचले. या सर्व कालावधीमध्ये आम्ही पोहोचलो खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांच्या मागे भरभक्कम पाठिंबा असलेल्या त्यांच्या आई वडिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांचे आई वडील बऱ्याच वेळा भावुकही झाले, परंतु त्या भावुकतेतून त्या विद्यार्थ्यांनी कमवलेलं यश आम्हाला दिसलं. एवढंच नाही तर तेथील मॅनेजर पुष्पा दादापासून तर ऍडमिन स्टाफ आणि टीचर स्टाफ पर्यंत आम्ही पोहोचलो आणि असं कळालं की सारथी एज्युकेशन खरंच एक परिवार आहे. तेथून विद्यार्थीच घडत नाही तर विद्यार्थ्याच्या जीवनातील विविध प्रसंग, विविध अनुभव सारथी एज्युकेशन त्यांना देत असतं, मार्गदर्शन देत असतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेंटरशिप, जे आम्हाला कळालं की खरी मेंटरशिप काय असते. तर सरांनी एकदम उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलं आणि तेच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या खऱ्या जीवनातही आता कायम कामी येत आहे. धन्यवाद. अरे अरे थांबा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या.